आतमध्ये खेळ केला जातोय. कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3. त्यामध्ये संतोष कंडबीने फार चांगली गोलंदाजी केल्या आणि त्यानंतर त्याच्याच पालावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना नरेश जुगरेला आपण पाहतोय. अद्यापर्यंत पहिला चेंडू डॉट फेकलाय. समोर मच्छिंद्रचा विचार केला गेला ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अद्यापर्यंत तब्बल फक्त एका धाब्याचं योगदान आपल्या टीमसाठी जोडलं आहे आणि 2 चेंडू डॉट केला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सफर. पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू सांगता. इथून मात्र शांत संयमाने खेळ मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. कारण डब्बल सिंगलला प्राधान्य देत खराब चेंडूवरती आक्रमण हे तंत्र मैदानाच्या आतमध्ये मात्र वापरावं लागेल बॅटिंग करत असताना जे गावदेव मोदर टीमला. ज्या अनुषंगाने दोन्ही फलंदाज सलामीसाठी आले आहेत. अद्यापर्यंत मात्र आपण जर का पाहिलं गेला फक्त 3 धावा धावपल करते लागले गेले आहेत आणि दुसरं षटक नरेशच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू आणि या षटकातील हा तिसरा सलगचा डॉट चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे या फलंदाजाला मात्र थांबवण्याचं काम केलं जातंय गोलंदाज नरेश जुगरेच्या माध्यमातून. कारण कुठे का होईना आपण जर का पाहिलं गेला अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर नरेश जुगरेच्या माध्यमातून सलग 3 चेंडू डॉट फेकलेत. पुढचा चेंडू फुटवरचा वापर आपण पाहता आनंद कारपेंडा. चेंडूचा मात्र समाचार घेतला गेला तोपर्यंत थोडंसं मात्र फंबलिंग क्षेत्ररक्षण राहिलेला मात्र मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 4 अंकावरती. तब्बल या षटकातील चौथ्या चेंडूचा मात्र समाचार घेतला गेला आणि चौथ्या चेंडूवरती एका धाब्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकल्या. म्हणजे फार चांगली गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून तब्बल 4 चेंडू फेकलेत आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केल्या आणि तिथून मात्र या 2 चेंडूवरती बाळा पारदीला मात्र इथून आक्रमण करावं लागेल आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका मात्र टॅपिंग क्रिकेटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि चेंडू मात्र जाईल मैदानाच्या बाहेर सीमा पार. हा पहिला चौकार. चौकार आपण पाहिला आणि चौकाराच्या साहाय्यानं जे गावदेव मोदर संघ जाऊन पोहोचला 8 अंकावरती. बाळा पारदीला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल संघाचा प्रमुख फलंदाज आणि इथून मात्र एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करावं लागेल. एखादी चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये उभी केल्या तर निश्चित स्वरूपात एक चांगलं टोटल धामणे टीम समोर उभं राहील आपण पाहतोय. या षटकातील मात्र अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर चेंडू फेकला होता मात्र तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केले गेल्या. दुसरीचा प्रयत्न मात्र यावेळेस धाडस करू शकला नाही आणि एका धाव्यावरती मात्र यावेळेस संतुष्ट राहावं लागले गेला. पण आम्हाला सांगतील षटक क्रमांक दुसरा यावेळेस समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा आपण पाहतोय. टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा आपण पाहतोय. फार चांगली गोलंदाजी पहिले षटक फेकले संतोष कंडवीना त्याने धावा खर्च केल्या फक्त 3. त्यानंतर आपण पाहिलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार जरूर आला मात्र फार चांगली वापसी राहिली नरेश जुगरेच्या माध्यमातून धावा खर्च केल्या फक्त 6. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती पप्प्या पारदेला आपण पाहतोय. इथून मात्र आक्रमण करावं लागेल मोदर टीमला. एक चांगली धावसंख्या बनवायची असेल तर इथून आक्रमण हे निश्चित स्वरूपात करणं गरजेचं राहील. पंचांकडे दाद जरूर मागितल्या मात्र लाईन अचूक या आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये बाळा पारदेने एक चौकार जरूर ठोकलाय मात्र इथून स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली असेल कारण दोन्ही फलंदाज सलामीचे आहेत आणि इथून मात्र अद्यापर्यंत एकही सफलता प्राप्त झाली नाही. मात्र इथून पाहावं लागेल बॅटची टॉप एज. इथून एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विजयला आपण पाहतोय. चेंडू उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धावा यावेळेस मात्र रोखू शकत नाही. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. त्याचं कारण आपण जर का पाहिलं गेलं गोलंदाजी फार चांगले धामणे टीमच्या माध्यमातून पूर्णपणे मात्र बॅकफुटला फेकल्या गेल्या आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जे गावदेव मोदर टीमला अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये यावेळेस मात्र 11 अंकावरती. पुन्हा एकदा मात्र लोवर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. ऑलंद कारपेंडा
चेंडूची सफर तोपर्यंत थोडीशी फंबलिंग, दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये. तिसरे पंचांकडे मात्र यावेळेस मात्र रेफर केले जात आहे. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय तिसरे पंचांच्या माध्यमातून मात्र ऑन स्क्रीन वरती चेक केले जात आहे. आपण पाहतोय साईब्रिजच्या माध्यमातून यावेळेस मात्र टेक्निकल रूम मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी 2 धाबेचा प्रयत्न राहिला गेला आणि पंचांनी मात्र पहिल्या धाबेसाठी देखील या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केले जात आहे. मात्र इथून पाहावं लागेल ज्या रीतीने डिसिजन भरपूर क्लोज आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय तर निश्चित स्वरूपात या चेंडूवरती 2 धावा मिळतील आपण पाहतोय आणि फलंदाज देखील सेफ राहील. आणि या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 13 या अंकावरती पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पूर्णपणे बॅकबोर्डला फेकले गेले. आपण पाहतोय दोन्ही ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. इथून मात्र आक्रमण करणं देखील फार गरजेचं राहील. आपण पाहतोय मोदर टीमसाठी मात्र त्याचसाठी बाळा पारदीला चांगला खेळ करायला लागेल. अतिशय सुंदर फटका आपण पाहतो ऑन साईडला व्हीसीएफ मध्ये चेंडू जे उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील यावेळेस कंप्लीट केल्या जातात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी मोठे फटके येत नाही या डबल सिंगलला प्राधान्य देत या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. आपण पाहतोय तब्बल 15 या अंकावरती अद्यापर्यंत या षटकातील आपण जर का विचार केला 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज यावेळेस मात्र जबरदस्त जेल टिपला जाईल आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना मोदर टीमला. आपण पाहतोय पण बाळा पारदीच्या स्वरूपात हा पहिला झटका आपण पाहतोय जे गावदेवी मोदर टीमला अवघ्या 15 या अंकावरती पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेल्या आपण पाहतोय. कारण त्याचं कारण आपण पाहिलं गेले गोलंदाजी फार चांगली केली जाते धामणे टीमच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी सुरुवात अतिशय सुंदर आली संतोष कणवीनं पहिलं षटक फेकलं त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर नरेश जुगरेनं दुसरं षटक फेकला त्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पप्प्या पारदीला आपण पाहतोय थोडंसं कावबिना मात्र चांगलं कमबॅक करत असताना अद्यापर्यंत या षटकातील 5 चेंडू फेकी केलेत आणि त्यामध्ये 6 धावा जरूर खर्च केल्यात. मात्र अजूनही या षटकातील अंतिम चेंडू नवीन फलंदाज आपण पाहतो अरुण गुराड्या यावेळेस मात्र पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक 3 यावेळेस मात्र समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 15 धावा आपण पाहतोय.
मात्र बॅटचा पेस खोलला जातोय. अंतिम षटकावरती आक्रमण आणि ठोकलाय हा पहिला बिग हिट. 6 धाब्यांसाठी दमदार षटकार. मचिंद्रच्या बॅट मधून हा पहिला तडाखा. 6 धाब्यांसाठी विजयवरती आक्रमण अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट अपलेन मात्र टॅपिंग क्रिकेट आपण पाहतो. अप्परकटचा फटका त्या ठिकाणी मात्र सुंदर झेल टिपला जातो नरेश जुगरेच्या माध्यमातून. आणि धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय मोदर टीमला. तो अंतिम षटकामध्ये जरूर षटकार ठोकला मात्र त्यानंतर फार चांगली वापसी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवूल आपण पाहतोय. फार वर्षाचा अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये मात्र इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण आपण पाहिलं गेल्या पहिल्या पूर्वार्धातील अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी राहिली धामणे टीमच्या माध्यमातून. आणि इथून आपण पाहतो अंतिम षटकामध्ये एक षटकार जरूर ठोकला होता असं वाटलं होतं. इथून मात्र चांगली बॅटिंग केली जाईल मात्र त्यानंतर अप्रतिम कमबॅक विजय खंडवीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मात्र यावेळेस फेकला जातो आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला आपण पाहिलं गेला. आणि तो 8 चेंडू संगता अंतिम षटकामध्ये देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न. तीन चेंडू तीन तीन चेंडूचा खेळ यावेळेस मात्र समाप्त झाला आपण पाहतोय. गोलंदाज विजय खंडवीच्या माध्यमातून एक षटकार जरूर आलाय मात्र त्यामध्ये एक सफलता देखील त्याच्या नावावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू लोवर फुलटॉस आपण पाहतो. आनंद कारपणे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात लवू या फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागेल. मात्र बाद केले जाते आणि इथून मात्र पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेले फक्त आणि फक्त 22 धावा. उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असेल. चला गाडेश्वर संघाचा संघनायक आणि केवाळी संघाचा संघनायक टॉस साठी मात्र त्वरित रिपोर्ट करायचा आहे.
स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात इन ॲक्शन मध्ये बुधाजी चौधरी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट केवळ संघाचा संघनायक देखील आला गेला आपण पाहतोय. मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती करेन की टॉस साठी मात्र तर टॉस केला जाईल आपण पाहतोय गाडेश्वर आणि केवळ या दोन संघादरम्यान. एका बाजूला बुधाजी चौधरी तर एका बाजूला नागेश बल्ला. एक चांगला सामना आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. यावेळेस टॉस केला जातं आपण पाहतोय वसंतजी ढोमणे या साहेबांच्या शुभ हस्ते मात्र यावेळेस टॉस केला जातो आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल आपण पाहतोय. तर यावेळेस मात्र टॉस केले जाईल आपण पाहू शकाल. आणि टॉस यावेळेस मात्र लागल्या गेला आपण पाहतोय गाडेश्वर टीमच्या बाजूने. फक्त डिसिजन सांगायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आपण पाहतोय. चोवीस चेंडू आणि गरज असेल आपण पाहतोय 23 धावसंख्येच्या. म्हणजे बॉल टू रन असं म्हटलं तरी हरकत नाही या. मात्र पाहावं लागेल लो स्कोरिंग सामने सातत्याने हाय व्होल्टेज पाहायला मिळत असतात. मात्र इथून समोर आयोजकांचा दामणी संघ इथून मात्र हा लवकरात लवकर सामना फिनिश केला जाईल का, वेळ मात्र वाचवला जाईल का हे देखील पाहावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झाली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑनर्सवरती फलंदाज अंबो खंडवे आणि त्याला साथ दिला आपण पाहतोय नरेश जुगरिया. एक नामवंत जोडी धामणे टीमच्या माध्यमातून. 24 चेंडू आणि 23 धावसंख्येचा मात्र आव्हान ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक फेकण्यासाठी यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय अरुण कुराडेला गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र यावेळेस इन्व्हाइट केले गेले आहे. आणि इथून मात्र कमबॅकिंग षटक निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल का, कारण ज्या अनुषंगाने या 23 धावा वाचवायच्यात जे गावदेव मोदर टीमला, त्यासाठी हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय इथून मात्र फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल आपण पाहिलं गेलं. पहिला चेंडू पडण्या अगोदर सन्मान्य किरणजी ढुमण्या यांच्या माध्यमातून सलग 3 चौकार सलग 3 षटकार जर का टोकल्या तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र फलंदाजाला दिलं जाईल. मात्र त्यासाठी इथे चांगली बॅटिंग करावं लागेल आपण पाहतोय. अद्यापर्यंत पहिला चेंडू फेकला गेला, अतिशय सुंदर चेंडू फेकला होता आणि मिळाले फक्त एक सिंगल धाव. आणि सिंगलच्या साहाय्यानं डावाची सुरुवात झाली आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन थोडंसं कमी आहे मात्र इस्टनच्या मागे थोडीशी फंबलिंग आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील यावेळी सहजरीतीनं कंप्लीट केले गेले. या 2 धाबीनं संघाची टोटल धावसंख्या 3 अंकावरती आपण पाहतोय. 24 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये धामणी टीमच्या माध्यमातून. इथून मात्र जर का कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली, विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जे गावदेवी मोदर टीमने जर का मैदानाच्या आतमध्ये अशा रीतीने गोलंदाजी केल्या तर निश्चित स्वरूपात सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची लेडिंग घ्यायची आणि इथून मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं मात्र तसं घडलं नाही आणि तोपर्यंत चेंडू भूमीला दान होईल आणि मिळेल फक्त सिंगल धाव. आणि सिंगलच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 4 अंकावरती म्हणजे एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण धामणे टीमला देखील माहिती आहे डबल सिंगलवर जरी प्राधान्य दिला तरी देखील या धावांचा पाठलाग सहजरीतीनं मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. मात्र पाहावं लागेल गोलंदाज अरुण कुराडे प्रयत्न मात्र केले जातात मात्र इथून एखादा विकेट मॅच मध्ये वापसी करून देईल. चेंडू मात्र उडवला आपण पाहतोय. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत मध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मात्र सहजरीतीनं कंप्लीट केल्या गेल्यात. या रीतीने झेल घेणं फार महत्वाचं होतं आपण पाहतोय. कठीण झेल होता मात्र इथून अशा रीतीने जर का झेल सोडल्या तर निश्चित स्वरूपात पूर्णपणे बॅकफुटला फेकला जाईल आपण पाहतोय. आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या जाणून पोहोचली तब्बल 6 अंकावरती. आणि इथून पाहिला गेला अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना अरुणला आपण पाहतोय.
पुन्हा एकदा आनंद कार्पेंट आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. अगोदरच कमी धावसंख्याने त्यामध्ये जर का खराब क्षेत्ररक्षण राहिल्या एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना या स्पर्धेमध्ये आपल्याला पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या जाईल आपण पाहतोय. तोपर्यंत या 2 धावा आपण पाहिल्या आणि 2 धावीनं संघाची टोटल धावसंख्या 8 या अंकावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि इथून मात्र अंतिम चेंडू या षटकातील अद्याप बाकी असेल. समोर फलंदाज अंबुसडे हा अंतिम चेंडू पहिल्या षटकातील अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरला भेट करून फर्स्ट स्लिप मध्ये थोडेसे चुका मात्र प्रयत्न अंतिम षटकामध्ये लाजवाब राहिले गेले आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत आपण पाहतोय चेंडू मात्र थांबणार नाही. या चेंडू जाईल यावेळेस मात्र सीमा पार आणि धावा मिळतील 4. करणाऱ्या टीमला मित्र इथून ऑन करायचं आपण पाहतोय. अठरा चेंडू आणि समीकरण आपण पाहतोय 11 धावसंख्येचे इथून मात्र गरज आपल्याला पाहायला मिळतंय. सामना लवकरात लवकर फिनिश केला जाईल का? चला मोदरज संघ बघा आपल्याला हा देखील अंतिम कॉल असेल. भरपूर वेळ मात्र आपण खर्च करतात. गोलंदाजी ट्रॅक वरती राजेशला आपण पाहतोय. समोर फलंदाज नरेश जुगऱ्या ऑनर स्ट्राईक वरती. नरेश सड्या चेंडू आपण पाहतो ट्रॅकर होता ऑन साईडला लॉंगांचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 13 या अंकावरती. अद्याप आपण जर का पाहिलं 10 धावसंख्येची मात्र इथून गरज असेल. 2 विकेट सामना फिनिश केला जाईल. मात्र त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. अंबो खंडवे ऑनर स्ट्राईक वरती अतिशय दांडगा अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये असलेला फलंदाज मात्र इथून पाहावं लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्या प्रकारे संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडू सांगता म्हणजे फार चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज राजेशला आपण पाहतोय. हे चेंडू सुरुवातीला येणं फार गरजेचं होता. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या त्या षटकामध्ये जर का कमी धावसंख्या आली असते एखादा विकेट संपादित केला असता तर सामना आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळाला असता. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. कारण दामणे टीमला देखील माहिती आहे जरी डबल सिंगल धावसंख्या जरी बनवल्या तरी देखील या धावांचा पाठलाग सहजरीतीने केला जाईल. मात्र जर का मोदर टीमला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल तर इथून एखाद विकेट निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये निर्माण करावे लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने कमालीचा फटका आपण पाहतोय. आनंद कार्पेंटा मिड विकेटमध्ये चेंडूचे उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 15 या अंकावरती म्हणजे डबल सिंगलला प्राधान्य दिलं जाते मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज माध्यमातून आपण जर का पाहिलं गेल्या नरेश जुगऱ्या आणि अंबो खंडवीच्या माध्यमातून चांगला खेळ खेळला जातोय. पुन्हा एकदा मात्र आपण जर का पाहिलं गेला इथून मात्र अपील जरूर पाहायला मिळाले मात्र अपीलमध्ये उत्साह भरपूर होता विश्वास कमी आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता या षटकातील हा 5वा चेंडू मात्र अप्रतिम फेकला गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. सामना अंतिम षटकापर्यंत जाईल का हे देखील पाहावं लागेल कारण 24 चेंडू
23 धाब्याची गरज होती आणि समीकरण अद्याप आपण पाहिले गेला 15 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात धावपुस्तक करत्या आणि इथून मात्र या षटकातील अंतिम चेंडू पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय आलेला हा डॉट चेंडू सामना मात्र पुन्हा एकदा मात्र आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल अद्यापही या षटकातील आपण पाहिलं गेला फार चांगली गोलंदाजी राहिली राज्याच्या माध्यमातून आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 8 धावसंख्येच्या चला स्पीडअप घ्यायचंय 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश पारदील आपण पाहतोय इथून मात्र चांगलं कमबॅक केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल कारण कालच्या रात्रीमध्ये अंतिम सामना आम्ही पाहिला होता 18 चेंडूमध्ये 17 धावेची गरज असताना 2 षटकामध्ये वाघेरा संघानं वाजापूर टीमला फक्त 6 धावा दिल्या होत्या अंतिम षटकामध्ये 11 धावेची गरज असताना त्या धावा मात्र वाजापूर टीमने बनवल्या होत्या आणि थेट सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला होता मोदर संघ आपल्याला हा अंतिम कॉल असेल बघा आपण फार वेळ खर्च करतात 12 चेंडू आणि अद्यापही 8 धावसंख्येची गरज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये राकेश पारदीला मात्र यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र इन्व्हाइट केले जात आहे आणि इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी केली जाईल का सामना अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का या षटकामध्ये सामना फिनिश केला जाईल हे देखील पाहावं लागेल अतिशय सुंदर पट्टा ऑलांतर कार्पेटने आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुरेशला पाहू शकाल तोपर्यंत चेंडूचे उचलून फेकी केली जाईल मिळतील या 2 धाबा आणि 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय 17 अंकावरती अद्यापही 11 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल एक षटकार सामना फिनिश होईल मात्र त्यासाठी नरेश जुगऱ्या षटकारानं सामना फिनिश करेल का हे देखील पाहावं लागेल कारण अद्यापर्यंत या सामन्यासाठी भरपूर वेळ आपण पाहतो खर्च झालाय अतिशय सुंदर फटका ऑलांतर कार्पेंटर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कव्हर पाण्याचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत थोडीशी फंबलिंग आणि 2 धाबा मात्र रोखू शकत नाही आणि या 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या हळूवारपणे पुढे सरकत असताना आपण पाहतोय तब्बल 19 अंकावरती आता समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 10 चेंडू आणि गरज असेल 4 धावसंख्येच्या लो स्कोरिंग सामना मात्र झुंज अप्रतिम देण्याचा प्रयत्न राहिला मोदर टीमच्या माध्यमातून कारण असं वाटलं होतं या 23 धाबा 2 षटकामध्ये सहजरित्यानं धामणी संघ जमा करेल मात्र तसं घडलं नाही या अद्यापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 4 धावसंख्येची गरज असेल पुन्हा एकदा मात्र गॅप भरपूर मोठी आहे मात्र यावेळेस पाहावं लागेल प्रयत्न केले जातात शेवटच्या मोमेंट पर्यंत आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धाबा देखील यावेळेस सहजरितीनं कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाबीनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 21 अंकावरती आणि आता इथून गरज असेल 9 चेंडू आणि 2 धावसंख्येच्या मात्र इथून पाहावं लागेल एखादं षटक राखून सामना जिंकला जाईल का गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल हे देखील पाहावं लागेल चला स्पीडअप घ्यायचं बघा आणि यावेळेस मात्र ऑनसाइडला चेंडू सजवला अतिशय सुंदर फटका आणि इथून मात्र विनिंग शॉट आणि मिळतील या 2 धाबाने सामना जिंकलाय धामणी संघ अप्रतिम सामना